मित्रांनो, आयुष्यात पुस्तके वाचल्यानं काय होतं? आपण आपल्या करिअरमध्ये आपलं टेक्स्ट बुक आपण वाचत असतोच, पण आपण जर आयुष्यामध्ये मोटिवेशनल जर बुक्स वाचले किंवा रीड केले तर आयुष्यामध्ये नक्की बदल काय होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, दर आठवड्याला एक बुक वाचल्यानं आपलं वाचनाचं जे रीडिंग करण्याचं जे स्पीड असतं ते स्पीड जवळजवळ 800 ते 1000 शब्दापर्यंत पर मिनिट वाढू शकतं. लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमच्या मनाची कवाडे उघडण्यासाठी चांगल्या पुस्तकाची गरज असते. कुणी तर म्हटलेलं आहे की पुस्तकांसारखा मित्र नाही. श्रीमंत आणि सुखी व्हायचं असेल तर बघा, श्रीमंत आणि सुखी व्हायचं असेल तर मी पुढील जे काही मोटिवेशनल बुक्स आहेत किंवा मोटिवेशन करणारे तुमचे पुस्तक आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा. यू कॅन विन. लक्षात ठेवा, यू कॅन विन हे शिव खेरा यांचं पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही जिंकू शकता. तुम्हाला जर आयुष्यात असं वाटत असेल की तुम्ही कुठेतरी हरताय किंवा तुम्ही अयशस्वी होताय की काय, किंवा यशाच्या शिखरावरती जाताना, यशाच्या मार्गावर चालत असताना जर तुम्हाला भीती वाटत असेल, लक्षात घ्या, जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही हे पुस्तक आवर्जून वापरलं पाहिजे किंवा वाचलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही जिंकू शकता. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं वाचलेलं मोटिवेशनल बुक आहे ते म्हणजे तुम्ही जिंकू शकता हे शिव खेरांचं बुक आहे. 2 नंबरचं आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. बघा, द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी बाय रॉबिन शर्मा रॉबिन शर्मा यांचं हे बुक आहे. म्हणजे संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली असं त्या पुस्तकाचं हे आहे. ही एका यशस्वी वकिलाची कहाणी आहे. लक्षात ठेवा. त्याचबरोबर 3 नंबरला येतं इनर इंजिनिअरिंग सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं हे बुक आहे. लक्षात ठेवा. कुणाचं आहे? जग्गी वासुदेव, सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं आहे. म्हणजे आत्मज्ञानाचं विज्ञान त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे गुरुचं महत्त्व, गुरु कोणाला म्हणायचं आणि त्या गुरूंचं महत्त्व त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बघा, काय सांगितलं? बुद्धिमान निवेशक म्हणजे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर. म्हणजे तुम्हाला तुमची संपत्ती, तुमचे पैसे, तुमचं जे काही असेल इन्व्हेस्ट करायचं असेल ना, टाइम सुद्धा इन्व्हेस्ट करता येतो. तेच या पुस्तकातून त्यांनी सांगितलेलं. बुद्धिमान निवेशक म्हणजे द इंटेलिजंट इन्व्हेस्टिगेशन, बेंजामिन ग्रॅहमचं हे बुक आहे. लक्षात ठेवा. जरूर वाचलं पाहिजे. ज्यांना आपल्या करिअरमध्ये किंवा आयुष्यामध्ये इन्व्हेस्ट करायची आहे, त्यावर ज्यांना श्रीमंत व्हायचं आहे त्यांच्यासाठी हे बुक आहे. आणि द लास्ट वन, हे बघा, द लास्ट वन थिंक अँड ग्रो रिच. लक्षात ठेवा, नेपोलियन हिल यांचं हे बुक आहे. जे विचार करा आणि श्रीमंत व्हा असं त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, खरंच आपले विचार जर श्रीमंत असतील तर नक्कीच आपण श्रीमंतांपैकी एक असू. लक्षात ठेवा, हे बुक तुम्ही नाही जरूर वाचा. थिंक अँड ग्रो रिच अशी ही 5 पुस्तके तुमच्या आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा वाचलीच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही कुठेतरी यशस्वी झालेला नक्कीच पाहायला मिळणार. लक्षात ठेवा. धन्यवाद.